तर गाईज बघा तुम्ही, ऐ ऐ तुला काही वाटतंय? काही उद्या काहीतरी आहे काय तरी उद्या? ये ना इकडं. इकडं मम्मी नाही दिसत. हे त्याची उजेड होतं ना, चार होतं ना. काय सांगा खरं उपयोग मी पाहिजे उपयोग काय आहे, जे आपण अभ्यास करतो ना, फॉर्मेलचे पाठ करतो ना, आणि ते फॉर्मेल पुस्तक तुझा आणि अभ्यासाचा काही संबंध आहे? आहे समज नाही लागला. गरमी गाईज सकाळची किती वाजल्यापासून 9 वाजल्यापासून ते आता किती वाजता आहेत? 8 8:30 झालेले. लाईट आली नाही. आमच्या गलीतल्या सगळ्यांची लाईट गेली. सगळे कॉल करू करू बेजार. तो म्हणला आता 6 वाजता टाकतो, टाकलाच नाही लाईट. तर ऐ इकडे भैया, तुझ्या शाळेच्या ग्रुपवर मेसेज आलाय, पेपर लीक झाला. डबल एकदा हवा घे. तशी कशी घेत आता सध्याला हे आणि हे दबडं वाटतंय, आणि हे बेस्ट ऑप्शन आहे. कसा तू कशाला गेलता खाली? ते रोल आणला दुखण्यात का ह्याच्या पायाला मला हात लावा लागला. गाईज आम्हाला ह्याचा यूज काय असतो ते माहित नाही, तर नक्की कमेंट मध्ये सांगा काय हे लिहिलेलं असतं ना ग. काय थांब ना. स्टिक निऑन सगळं नको काढू, एकच हे निघलेलं आहे. हे वरचं एवढं नाही काढायचं. एक दाखवू दे ना. तसं कसं काढते? तसं नाही काढायचं. थांब ना, मला माहिती आहे एवढं काढावं लागेल. हे असं आला एक स्ट्रिप काढायची. काढू आता हे निघलेलं. ए तू कशाला फोडतो? काही काम आहे त्याचं? तुझा आज पेपर कशाचा होता भैया? काय काढलं तू? काय काढलं स्वतःला? गाईज हा घाम बघू शकता. हे घाम बघू शकता, रिअल दिसतोय. मला सहनच आहे नाही रे आता. निसर्ग खरं 3 ऑप्शन होते, त्याचे 2 प्रयत्न होते. 2 कोणते होते? आपला खेळ आवडता होत ना ते गुढीपाडवा काढतो. गुढीपाडवा येत नाही तुला काढता? तांब्याचा कलर पण मारायचा आपला, येल्लो कलर. तुझं काही बी मॅडमलाच आवडतं. मॅडम चांगला मार्क देईन का मग मॅडमला? झुरळ आणि मी शाळेत फसलो झाला. ह्या फुग्याला काही बोलत नाही माझे सर? हा बोलत नाही. खाली करून घेतो बघ. हे कोरे पान आहेत, आहेच ना आपल्याकडे. आणलं राहू दे ना, काही नाही होत. खाने को क्या करना है? उपाशी नाही बसायचं. माझं डोकं दुखायला आलं. खाय ना, काय असतं ना. काय खायला? भाजी आणि पोळी संपली, पोळी नाही. काय करतोय? पहिले किती काय
ते सर्टिफिकेट बी टाकून दे लगेच, फाईल काढली तर. जाऊ दे ते असं तिथे मिशनर बघ. गाईज हे भैयाला भेटलं होतं शाळेतून, एकाक्ष संतोष पुणेकर 7वी ज्ञानोकर विद्यालय. कशाबद्दल रे? काय जरा एक्सप्लेन कर बरं. परीक्षा असते ती, त्या परीक्षेत ते काय द्यायचं, 4 ऑप्शन असते, त्याच्यातले एक ऑप्शन निवडायचं. ते पुन्हा रामायण त्याच्यावर. असं का? त्याच्यावर तुला भेटलं काय? तुझे सर्टिफिकेट दाखव बरं, किती तुझ्याकडे सर्टिफिकेट मोजू आपण. कार्डाचे पण आहे ना, दाखव ना. आहेत ना, दाखव ना. मी थोडी घेऊन कुठं पाळणार आहे, जेवढे असेल तेवढे. झाला लाईट लावून, लाईट आली, फायनली लाईट आली. काय म्हणशील 2 शब्द भया? काय लाईट आली सकाळपासून. असं डोकं दुखायलंय ना, भूक लागली पण माझ्या मम्मीला खायला काही करून द्याय ना. आहे तुला काही जनाची नसतं मनाची काही आहे. माझा काय आला गुडघा दाबतोय मग? तुझं पण मग इथंच आहे तुझं पण. माझा गुडघा दाबतोय. छान कर ना मम्मी खायला, कर ना. किडम काढली आता लाईट आली. डोकं दुखायला माझं. हा ब्लॉग शूट होतोय मम्मीच्या फोनमध्ये, कारण माझ्या फोनला चार्जिंग चालू. आणि त्यावर आम्ही बघतोय बिग बॉस. बिग बॉस मध्ये तुम्हाला कोण कोण आवडतं जास्त ते सांगा. तुला कोण आवडतं का? एक सांग ना. दीपाली आवडते तुला? मला तन्वी आवडते. भारी पण कोण मला तन्वी आवडते. राखी पण आवडते. आवाज येतो का नाही माहित नाही, पण आम्ही आता बिग बॉस बघतो मग तुम्हाला. मम्मी काय करते? खायला तुला भूक लागली पण बनवते काय? तेल, बेसन आणि ते दुसरं कुठे? असं काही नव्हतं, एवढं भूक नव्हती लागली. मग टाइमपास करत होते, कारण पाणीपुरी खाल्ली होती म्हणून. ते नाही, मला हे दाखव काय पाहिजे. ही वडापाव बनवली मम्मी. काय करणार मी? हे गोळ्याचं पाकिट खाणार आहे. माझं एवढं डोकं दुखतं. गाईज, ह्या रेसिपीचं काय नाव आहे? तुमच्याकडे आहे का असली रेसिपी? ती जरा कमेंटमध्ये सांगा. ह्याला काय म्हणतात? नवीन काहीतरी बनवलं हे. फक्त हे पुणेकरांच्या घरातच सापडलं अशी रेसिपी आहे. काय आहे ना, हे तळायचं आहे आणि पुन्हा तळल्यानंतर सांगते काय नेमकं. अशी रेसिपी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ते हे बडे तेल, इतकं तेल. माझ्याबद्दल कारवाया करण्यापेक्षा मराठीच्या पेपरचा अभ्यास करावा. जे तो की लीक झाला आहे.
पेपर लीक झाला गाईज. 7वीच्या पर्यंत काय पेपर लीक होणार ते मला कळन का? ते कागदावर तू शहाण्या माझ्याबद्दल लिहितो काय काय सगळे प्राणी एकत्र केले आणि काय काय युट्यूबला व्हिडिओ पाहतो की पेपर लीक झाला म्हणून. मागच्या वर्षाचे पेपर बघतो आणि सांगतो काय लिहितोय काय माहिती. त्यापेक्षा जरा अभ्यासाचं बघ ना. खरंच का? माझी बुराई माझ्यावर कारवाई करण्याशिवाय तुला येतं काय? आण बरं इकडे. काय दाखव दाखव दाखवशील का कॅमेऱ्यात पण का? थोडं दाखव थोडं. काय असं नाही असं. तेल तापलं नाही ना. टाकण्या तेलच तापलं नाही ते थांब. काही पण आज मी व्हिडिओ काढत आहे रँडम ब्लॉग. हे बघा गाई सकाळची बटाट्याची चटणी होती आणि त्याच्यात वडापाव करू लागले आहे. असं बोलायचं ना मग. एकदा डबल हास ग. हे दातले भारी येते तुझ्या इकडं. गाईज परत लाईट गेलेली आहे. अशीच लाईट आमच्या सोबत. लाईट धोका देते. लाईट गेली परत आमच्यासोबत लपंड होती. लाईटीने आम्हाला हैराण केलंय. हे आहेत भारतीय फ्रेंच फ्राईज. सर खाता उडन बघ फटकन त्याला तू मोबाईल काढच आली. आता हे सकाळीच मला चटका बसला. तू नेमकं हे बनवलं काय ते तर सांग. ते फटक्याने कुठलं ना एक लाईट गेली अंगाची आग आली माझी. मला आता लय झोपून राहिली. ते वडा पाव बनवणं चालू आहे. मला कोणाकोणाला आवडत आहे कमेंट मध्ये सांगा. लाईट गेली गाईच. खरं तर इथं फ्लॅश चालू नसतं मग. हे बघा लाईट आमच्यासोबत लपंडाव खेळती. बाहेर लागत आहे बरं शांत. अरे इथं काय तर चालू आहे. आज एवढंच खायचं. एकदा गॅस बस वाटत ना. त्यात ही लाईट अशी ताण देते. सगळ्या गल्लीची गेली का आपलीच गेली? तोंड तर बघा तोंड. तू नंतर ब्लॉग बघ झाल्यानंतर लय कॉमेडी ब्लॉग झाला हा. मी एक सुद्धा क्लिप अशी कट नाही करणार. सगळं टाकणार आहे. पूर्ण झाल्यानंतर दाखवते. बेसन उरलं आहे. वडापाव झाले. जास्त काही वडापाव नव्हते केले त्यामुळं काय बनवते. तोंडार चमकू नको ही रेसिपी बनवते आहे. माझ्या अवताराला इग्नोर करा गाईज. माझे इतकं भोळं भाबडं कोणीच सापडणार नाही जरा. सत्य मी म्हटलं ते माझे इतकं भोळं भाबडं कोणी सापडणार नाही.
काय दुसरं